अध्याय 15. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरुनाथा, अरूपा रूपा गुणातीता, तुमच्या चरणी माझा माथा. नमन समर्था तुम्हा ते, तव कृपेची नौका थोर, उतरसी जडमूढ पामर. तेथे मी एक अर्भक किंकर, उतरी पा दयाळुआ. भाविक भोळे अज्ञान जन, परपारा ते नेशी तया लागून. तरी मी एक भाविक अज्ञान, ठेविता दूषण समर्था. मी तव नेणे जपतप साधन काही, मतिमंद आळशी सदा सर्वही. पिडिलो असे प्रपंचाचे ठाई, सोडवी आई माऊलीये. व्यर्थ वेचिले वयसा, केधवा काळ घालील फासा. नाही क्षणाचा भरवसा, नसे दिवसा अंतरी. संचय नसे धनासी काही, करावी दान व्रते काही. हे तू जाणसी सर्वही, हृदयगत माझे कृपाळुवा. असो आता हा स्तुतिवाद, परिसा कथानुसंवाद. मागेले अध्यायी विशद, द्वादश महिमा वर्णिला. तोची आता पुढत पुढती, परिसौ श्रोती अनप्रती. जेणे अंगी माणे विरक्ती, धर्मरीती ठसावे पै. जैसा कोणी एक कीर्तनी जात, तो दुजिया ते भावार्थ सांगत. मग तयाचा बैसे हेत, जाय नित्य कीर्तनी. तैसीच हे ही गोष्ट असे, ऐकता परमजीव संतोषे. भावार्थे प्रचित अनायासे, कळो येई आचरिला. स्त्री बाळ अथवा प्रौढ, किंवा अज्ञान जडमूढ. पापी असल्या द्वाड, ऐकता सदृढ उद्धरे. पूर्वी पंचमहापापे घडली, ती काय आपणा स्मर्तीये वेळी. काय झाले कवणे काळी, केवी नव्हाळी सांगावे. या लागी पूर्व पापाचा क्षय व्हावा, म्हणून कथा भाग ऐकावा. तदनुसारेची दान धर्म करावा, सुटका करावी नरदेहाची. इतर असती जन्मयाती, परी तेथे न घडे धर्मरीती. या लागी हातोहाती श्रीपती, यथा निगुती भजावे. म्हणून ऐकिजे सादर, कथा लाघव परम अपार. मल महात्म्य अति सुंदर, लक्ष्मी नारायण संवाद. सूर्यवंशी श्री रामचंद्र, आचरे द्वादशी पर्वथोर. साधावा विधी प्रकार, यथा निगुती संवादी. अवतार पुरुष तो दाशरथी, सहकुळ निर्दाळीला लंकापती. कुंभकर्णादी बळकीर्ती, निवटिले पराक्रमे. परित्या कुंभकर्णाची स्नुषा, कुंभनिकुंभाची योषा. शतमुखी रावणाची पियुषा, कन्या जाणा प्रीतिपात्र. ती येते असे एक सुत, नामे पुंडरिक विख्यात. लंकेशाची होता वाताहात, गेली धावत पितयापै. करुनिया साष्टांग नमन, निवेदिले सकळ वर्तमान. येरू ऐकता खेद खिन्न, म्हणे मूर्ख रावण केवडा. आम्हा कळू नेदिता मात, केला सकळ कुळाचा घात. मी तव एक क्षणात रघुनाथ, सेने सहित ग्रासितो. परी होणार ते न चुके सर्वथा, होऊन गेले ते झाले आता. सांप्रत लंकाधिपतत्वता, बिभीषण केला श्रीरामे. तरी तया बिभीषणाची वार्ता, मी जाऊन पाहिना आता. दवडून या आपुल्या नाता, आपण स्वस्थता राज्यभोगी. ऐसे बोलोन या वचन, हाकारिले सकळ सैन्य. गाव निशाणी घालून, केले धावणे लंकेवरी. निशी माझी एकाएकी समग्र, येऊनी वेढिले लंकानगर. कळला बिभीषणा समाचार, तोही सत्वर बाहेर निघे. दोन्ही सैन्य झाला मेळू, घाई उठला हल्लकल्लोळू. परिदळे पळे प्रबळू, आहे शतमुखी तो. बिभीषणा ते पराभविले, लंके बाहेर घातले. पुंडरिका ते राज्य स्थापिले, गंतव्य केले माघारी. इतके कृत्य करून देख, परतला तो शतमुख. येरीकडे तो भक्तनायक, विचार करी निजमनी. म्हणे आता कवण उपाय करावा, हानी झाली माझी या गौरवा. केवी मुख दाखवावे राघवा, अपकीर्ती सर्व जगात. परी होणार ते होऊन गेले, राज्य बुडाली याचे दुःखागळे. जगा माझी तोंड काळे, झाले सर्वांपरी माझे. आता होणार ते सुख हो का, शरण जावे श्री रघुनायका. जेणे दितली हे लंका, करुणी विवेकी निघाला. काही सेवक आणि प्रधान, घेऊन निघाला बिभीषण. त्वरे पावला अयोध्या पट्टण, रघुनंदन जेथे असे. दंडप्राय लोटांगण, करुणी नमिला रघुनंदन. रामे दिदले आलिंगन, परमभक्त जाणोनी. स्वागत पुसोनी परस्परे, सन्निध बैसविला आदरे. मुखारविंद पाहता रघुवीरे, तव वदनेंदू कोमाईला. म्हणे बिभीषण प्राणसखया, शोकाकुलित दिसे हृदया. तरी निवेदी महत्कार्या, जे हरविधाती या लोट.
ऐसे रघुपतीचे वचन ऐकोनी बोले विभीषण, मग स्तुती वादे रघुनंदन, पूजिता झाला आदरेसी. जय जयाजी रघुनंदना, कृपा सागरा पतित पावना, भक्त रक्षका दिनोद्धरणा, कृपा निधाना रघुपते. भक्त कैवारी रघुराया, तव दर्शने हरे सकळ माया. नाम स्मरणे पापक्षया, जाय विलया रघुपती. तू तव एक वचनी हा एक बाण, हा तव तुझा नेम रघुनंदन. ऐसे असता सत्यपण, आले दिसोन ये काळी. तरी तू निज कृपे करून, लंका राज्य दिधले दान. तेथे झाले महाविघ्न, ऐके कथन रघुराया. शतमुखी रावण पाही, तो तव आमुचा असे व्याही. तयाची कन्या स्नुषा होई, भार्या पाही निकुंबाची. ती येते असे पुत्र एक, नाम तयाचे पुंडरीक. तया ते घेऊन या देख, स्नुषा गेली पितयापै. लंकेचे आदित्य वर्तमान, तियेने पितया ते केले श्रवण. मग तो सकळ सैन्य घेऊन, आला चालून लंकेसी. माते समरी पराभवून, लंका राज्य घेतले हिरोन. पुंडरिका ते राज्य स्थापून, गेला निघोन मागुदा. म्हणोनिया रघुनंदना, शरण आलो तव चरणा. सांगोनिया वर्तमाना, निवांत स्थाना बैसला. ऐकोनी विभीषणाचे उत्तर, निवांत बैसला रघुवीर. आरक्त करुनिया नेत्रे, काय बोलले ते समयी. म्हणे माझिया भक्ता लागून, कोण छळिता दुर्जन. तया ते समूळ निर्दाळीन, मी रघुनंदन स्वये करता. मी भक्ता लागी अवतार, युगायुगी घेतले साचार. ऐसा कोण असे पामर, दे तिरस्कार माझिया भक्ता. तरी ऐक माझिया वचनासी, आजी असे एकदशी. मारून या शतमुखासी, राज्य तुझसी स्थापिन. इतके करून या कारण, द्वादशीचे अयोध्येशी पारण. करिता साधनी व्रतपूर्ण, तरीच रघुनंदन नाम माझे. ऐसे प्रतिज्ञा वचन, श्रीरामाचे ऐकून जाण. बोलता झाला विभीषण, अघटित वचन केवी घडे. दधी समुद्राचे मध्यवेटी, तया सुराचे स्थान जगजेठी. आदौ ऐकी जे गोष्टी, सविस्तर सांगेन. येथून 5 कोटी योजने दूर, असे तो दधी सागर. तेथील मध्यवेटाचा विस्तार, लक्ष योजने लांबी रुंदी. तेथे वास्तव्य असुराते, संख्या नसेची सैन्याते. निवटून तया दुष्टाते, केवी अयोध्ये घडे द्वादशी. ऐसे मनोमानसाचे वाक्ये, आकर्णोनी अयोध्या नायके. स्तब्ध घटिका मुहूर्त एक, न सुचे आणिक उपावो. म्हणे हे तो अलोट कार्य दिसे, आमचे नेमोत्तर घडे कैसे. भक्त मनोरथ पुरता न दिसे, रविवंशी दिसे दूषण. मी तव भक्त कामकल्पद्रुम, हे मिथ्यत्व दिसे परम. भक्त मनोभिराम हे नाम, साचन दिसे आमुते. राजाधिराज रघुनायक, तो संकट पडला देख. मग इतरांचा केवता लेख, संकटार्थ विचारा. परी भक्ता लागे संकटी, पडला असे रविकिरटी. इतर जगांची राहटी, होती कष्टी प्रपंची कष्टी होता फार. मग आठविती परमेश्वर, तेवी संकटी पडता रघुवीर. स्मरे कुमार वायूचा, देव भक्तपण वेगळे न दिसे. ते तव एकमय वर्तती ऐसे, जेवी परिमळ पुष्पी वैसे. तैसे देव भक्त एक रूप, त्याही वरी सांबा आणि रघुनाथ. वेगळेपण नाही उभयतात, तोची अंश वायुसूत. साक्षात अवतार शिवाचा, म्हणून स्मरता रघुनाथ. तात्काळ उभा ठेला हनुमंत, जोडोनिया दोन्ही हस्त. विनवीत रघुराया, म्हणे केवता संकटार्णव अपार. मी तव सन्निध असता वीर, पडतिया आकाशा देवधीर. तेथे तो असुर कायसा, ऐसा उभयतांचा संवाद. तेथे होता प्रगडला नारद, अर्पुनी पूजा प्रकार सद्य. निजासनी बैसविला, मग नारद म्हणे रघुराया. केवी खिन्न दिसती हे चर्या, अवघा वृत्तांत रघुराया निवेदित ऋषिते. नारद म्हणे जी श्रीरामा, अचाट वदले ती नेमा. तो दैत्य नावरे जी तुम्हा, दुर्धर संग्रामा ये काळी. परी मारुती ऐसा वीर जेठी, हात वसाय राखील पाठी. तरी सैन्य करा सिद्ध, उठा उठी घ्यावी भेटी दैत्याची. परी 50 कोटी दूर, ऐसे तया दैत्याचे नगर. केवी साय्यत हात व प्रकार, न कळी निर्धार राघवा. ऐसे ऐकता मुनिवचन,
आविशला वायू नंदन सकळ सैन्य सिद्ध करून रघुनंदन उभा ठेला. मग काय करी अंजनी सुत रूप धरिले अति अद्भुत. आकाशी मुख पाद पाताळात देखता रघुनाथ हर्षला. मग पिंजारुनी रोमावळी वरी बैसविली सैन्य मंडळी. राम लक्ष्मण स्कंध मौळी कक्षेतळी विभीषण. तव नारद म्हणेजी स्वामी समागमी येतो स्वामी. पाहू संग्रामाची उर्मी दैत्यधाम अवलोकू. अवश्य म्हणे जानकीवर तव काय करी वायुकुमर. दक्षिण चरण उचलून सत्वर दैत्यनगर आक्रमिले. एक चरण अयोध्येच्या आत दुजा ठेविला दैत्यनगरात. मग बोले वायुसुत उतरा त्वरित पय्याता. शतमुखाची हेची नगरी वेढा घालाजी सत्वरी. देखोनिया आश्चर्य करी मुनिसहित राघव. म्हणे निविष्य न लोटता जाण 18 पद्मे वानर सैन्य. त्याही वरी अयोध्येचे विरगण संस्था जाण नसेची. इतुकिया सहित सत्वरी घेऊन आला कपिकेसरी. म्हणून हर्षनमाय अंबरी वेढिली नगरी दैत्याची. सर्वत्रांचा एकची कल्लोळ ऐकोनिया दैत्यपाळ. समाचार आणवित सकळ कळले ते वेळी. बिभीषणाच्या कैवारे धावणे केलेसे रघुवीरे. म्हणून या आवेशे थोरे निघे बाहेर स्वसैन्यसी. अचाट बळी दैत्यराणा वर्षता झाला अवितबाणा. घाई जर्जर केली सकळ सेना रघुनंदन देखत तसे. मग मारुती स्कंदी रघुवीर वर्षत झाला बाणांचा पुर. परी नाटोपे तो दैत्येश्वर वर्षे अपार बाणांते. ऐसे युद्ध होता ते वेळी 3 प्रहर रात्र होऊ आली. श्रीरामे चिंता अनळी वस्ती केली ते धवा. म्हणे या दैत्या ते पराभवून विभीषणा ते राज्य देऊन. न घडे अयोध्येसी गमन 12शी पूर्ण न घडे ते. ऐशा विचारे मनात तटस्थ केला रघुनाथ. हे देखोनी नारद हसद केवी हे मात घडू शके. परी परिसीजे चाप पाणी हा दैत्य शिव वरदायिनी. कदा नाटोपे तुम्हा लागुनी वृथा काणी मनाची. तरी याविषयीचा उपाय एक असे मायाधीन हे जगतवसे. तुम्ही तो सगुणत्व माया वेशे आकार हा पैसे झाले ती. तरी ते माया आलिया विन हा दैत्य नाटोपे कवळा लागुन. या लागी जानकी ते प्रार्थुन आणिक रघुनंदन कंदमनाने. मागुती पाहे रामराणा ऐकोनी मुनीच्या वचना. तव तो पुढे अंजनी सुता काय रघुनंदन बोलत. म्हणे सखया संकट काळी आता सांभाळावे ये वेळी. सीते ते आणून संकट टाळी करी नहाळी तुकेही. ऐकोनी स्वामीच्या वचनार्था थोर आवेश आला हनुमंता. म्हणे चिंता न कीजे रघुनाथा जानकी आता आणितो. मग पुढील चरण मागे केला तो अयोध्ये माझी उभा ठेला. अंतर मंदिरी प्रवेशला तव देखता झाला पूर्व. भूमिशाही जनक बाळा भोगी निद्रेचा सोहळा. मारुती विचारी ते वेळा निद्रा भंगिता जगटे दोष. मग पुच्छे उंडाळून मंदिर उपटे घेतले समग्र. मागुता दक्षिण चरण आवग्र रणभूमी ठेविलासे. क्षण न लागता पैतेथे नलवता डोळी यांचे पाते. घेऊन आला जानकी ते मंदिरासहित रणभूमी. मग म्हणजे रघुराया नमन माझे तुझिया पाया. घेऊनी आलो जनकतनया आदिमाया प्रणवरूपी. ऐकोनी तयाचे उत्तर परमहर्षयुक्त रघुवीर. मागे पाहे तव समग्र मंदिर सीता चित्रज्ञ भूमिशाई. परमाश्चर्या ते पाहुन म्हणे धन्य माऊली अंजनी निधान. जी प्रसवली ऐसे रत्न बाळिया निधान मारुती. मग अंतर्गृही प्रवेशून खुणे जागृत करी सीते लागून. येरी उठली दचकून तव रघुनंदन देखियला. मनी दचकली जनक बाळी म्हणे मी काय स्वप्न देखिले ये वेळी. श्रीराम गेले युद्धमेळी हे तो नव्हाळी अनुपम्य. जाणून सीतेचे हृदगत बोलत झाला रघुनाथ. म्हणे स्वप्न नवे हे सत्यमात होई जागृत शुभानने. आम्हा ते दैत्य नाटोपे युद्धी म्हणून आणली संधी. आता न लावी अवधी त्वरेवधी दैत्य धमा. निशी उरली किंचित पुढे जाणे आहे अयोध्येत. 12शी साधन असे तेथ त्वरित उठ ये काळी. ऐसे ऐकता वचनार्था चरणावरी ठेविला माथा. म्हणे उद्याजी बाण भाता धनुष्यलता समवेत. थोर आवेशे ते काळी बाण भाता पृष्ठमोळी. धनुष्य घेऊन करकमळी दिधली आरोळी अट्टहासे.
ते साक्षात आदिशक्ती हाके त्रिभुवन आंदोलती दैत्य परमद चकला चित्ती म्हणे ही शक्ती प्रगडली पैरी धैर्य मेंढा वाहन दैत्य आला चालून वर्ष ताजाला अमित बाण जेणे त्रिभुवन कोंडले मग म्हणे जी श्रीरामा अगाध तुझा महिमा स्त्रियेला विले संग्रामा अगाध महिमा देखिला मी तव दुर्धर वीर पाहे अंतकाळी देखिले रघोत्तमा ते तेणे सुखावलो अंतराते पुढे होणार ते सुखी हो का मी तव दुर्धर वीर पाहे स्त्रिये ते संग्राम केविला हे स्त्रीवरी शस्त्र धरिता पाहे कवणला हे पुरुषार्था परी मी भीत नाही मरणाते अंतकाळी देखिले रघुत्तमाते तेणे सुखावलो अंतराते पुढे होणार सुखे हो का कालची असे हरिदिनी आता उदेली द्वादशी साधनी ऐसे बोलोनी ते क्षणी अमित बाणी वर्षत येरीकडे त्रिभुवन जननी धनुष्याते बाण लावूनी विदिंती झाली तत्क्षणी निर्वाण बाणे विधित पाते लावता अर्धघटी बाण मारिले लक्ष कोटी परी तो दैत्येंद्र महाहटी तितुकेही निवटी बाण जाळो हे देखोनी जनकतनया विचारून बाण घेतला लवलाह्या झापडी पडली दैत्य डोळिया येऊन हृदया आदळत एकाची बाणे केला पूर्ण काही न सुचे तया लागून जेवी वृक्ष पडे उन्मळून तेवी असुर पडियेला धूड पडताची मदिनी वितळली असुरवाहिनी जय जयकाराची उठली ध्वनी वानर सेने आनंद सेना विखुरला चहुकडे नगर उलटविले निवाटे बिभीषण हर्ष कोंडे रामाकडे पाहत यापरी निर्वटून असुर निशी उरली घटकाचार मग युद्ध करून या स्थिर स्थवीर गुवीर जानकी ते मागुती हनुमंता ते बोलत सखया बिभीषणा राज्य स्थापित वरित अवश्य म्हणे वायुसुत पुछागरी बैसवित सैन्याते दक्षिण चरण उचलून या लंके माझी ठेविला लवलाया मग म्हणे जे रघुराया उतरावे या लंकेसी राज्य द्यावे बिभीषणास ते अयोध्ये चलावे त्वरिते ऐसे एकताची माते थोर हरुष रामचंद्रा मग लंके माझी वाद्यघोष होता झाला परमोल्लास राज्य स्थापिनी बिभीषणास अयोध्याधीश आज्ञा मागे मग बिभीषणे दंडप्राय नमस्कार करून स्तविला रघुवीर म्हणे भक्त पालना ब्रीद थोर केले साचार स्वामिया तरी साधन द्वादशी झाली पाहिजे लंकेसी सहपरिवारे स्वर सैन्यसी विधियुक्त पैसाचार स्वामिया मग बोले श्री रघुवीर हा तो येथे न घडे विचार वाट पाहत असे भरतवीर तया विण प्रकार न घडे हा धन्य तयाचे बंधुपण उभयता ऐक्यत्व पूर्ण नाही तरी सापत न जाणो घेती प्राण एकमेकांचे तैसा नव्हे श्री रघुवीर भक्त पाळण समरंगधीर शांत करुनी लंकेश्वर निघे सत्वर तेथोनी मागुत्या हनुमंता ते स्तवनी म्हणे तया ते सखयाने त्वरे अयोध्ये ते परिवारा ते काळी ऐकता रघुवीर वचन आवेशला वायुनंदन मागुता उचलून जाण अयोध्या माझी ठेवियला परिवारासहित ते वेळी सकळ सेना उतरली खाळी सकळ वाहिनी आनंदली जय जय कराये आनंद गर्जती तो पूर्वीच पाक सिद्ध होत स्नाने सारून या समस्त तव ऋणोदयी होता प्राप्त पात्रे विस्तारित समग्र समस्तांसहित सारुनी भोजने द्वादशी साधिली रघुनंदनी ऐसे द्वादशीचे महिमान केले कथन श्रोतियांते म्हणून तिथी माझी उत्तम द्वादशी पर्व उत्तमोत्तम पर्व करिता हे नित्सिम विजयी संग्राम तो पावे आणि प्राप्त होय राज्यलक्ष्मी अंती पावे मोक्षधामी हे अनुपम्य व्रतनेमी प्रचित नामी असो द्या पदच्युत बिभीषण तो पावला राज्यासन ऐसे व्रताचे महिमान व्रत संपूर्ण द्वादशी व्रत करिता शतमुखासी रामबाणे मुक्ती तयासी अंती गेला सायुज्यतेसी पुनरावृत्तीसी नागवे व्रत करिता रघुनंदन रणी विजयी झाला पूर्ण मर्दुनिया शतमुखी रावण व्रत संपूर्ण साधिले म्हणून या श्रोते सज्जन हे व्रत करावे जाण हे आचरता यश कल्याण मोक्ष भुवन प्राप्त होय हे कथा गोड ऐकिली म्हणून या दृष्टांती योजिली श्रोती श्रवण कीजे सकळी बद्धांजली प्रार्थितो कोणेही प्रकारे करून करावे भगवंत गुणवर्णन काळ सार्थक तेणे करून येत गणून पैसा मग केले कर्म वाया जाय हे तो न घडे कालत्रय म्हणून या अति लवलाह्य वर्णावे गुण हरीचे ऐसे हे द्वादशी महिमान
केले अवघे कथन. येथून 5 वर्षे संपूर्ण झाली, पुढे अवधान असो द्या. हे व्रत जो करीते नेमेसी, दुःख दारिद्र्य नव्हे त्यासी. नको तीर्थयात्रेसी, काशी उज्जैनी द्वारके. स्वस्ती श्री अधिक महात्म्य ग्रंथ, नाटकाधार पद्मपुराणी संमत. मनोहर सूत विरचित, पंचदशोऽध्याय गूढः. इति श्रीकृष्णार्पणमस्तु.